अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अजीज़ तुलबा व तालबात, आइए आज हम लिखने जा रहे प्रश्न उत्तर शाला नको आता सुटायला। जमात शशम का मराठी नज्म नंबर 12 है शाला नको आता सुटायला। इसके प्रश्न उत्तर आज हम पढ़ने जा रहे हैं। तो चलिए प्यारे बच्चों शुरू करते हैं। तर मुलांनो पहा, योग्य पर्याय निवडा। शाला नको आता सुटायला म्हणजे शाळेची घंटा न वाजणे, शाळा सुटण्याची वेळ न होणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच बंद न पडणे। दुसरा आहे जग लागले आता कुठे समजायला। तर पर्याय आहेत जगभर प्रवास केला, दुसरा जगातील घडीमोडी समजू, यशाचे शिखरे लागले दिसायला म्हणजे यश नावाच्या पर्वतावर चढणे। पर्याय तिसरा आहे शिखराप्रमाणे उंच व भरघोस यश प्राप्त करणे। तर मुलांनो चला उत्तरे पाहूया। उत्तरे तुमच्या समोर आहेत, पहा। उत्तर नंबर 1 आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच बंद पडणे। दुसरा आहे जगातील घडामोडी समजू लागल्या। आणि तिसरा शेवटचं उत्तर आहे शिखराप्रमाणे उंच व भरघोस यश प्राप्त करणे। तर चला पुढचे प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न पहा, विद्यार्थ्याला शाळेत कशासाठी जायचे आहे? तर ज्ञानाचा खजिना लुटायसाठी विद्यार्थ्याला शाळेत जायचं आहे। विद्यार्थ्याला विज्ञानातील काय जाणून घ्यायचे आहे? तर विद्यार्थ्याला चंद्र ताऱ्यांचा निरीक्षण करायचं आहे। यशाची शिखरे केव्हा दिसतील? तर उत्तर आहे शाळेत बाई अवांतर माहिती देतील, गुरुजी चांगले शिकवतील, तेव्हा आम्हाला यशाची शिखरे दिसतील। पुढचा प्रश्न पहा, विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे द्वार कशाला म्हटले आहे? तर विद्यार्थ्यांना ज्ञानाचे द्वार म्हणजे आपल्या शाळेला म्हटले आहे।